मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूपच महत्त्वाची, आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. एकदम चांगल्या लेव्हलची पोस्टची भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही अपडेट आहे. ज्याप्रमाणे दारूबंदी पोलीस विभागामध्ये भरती आलेली होती, त्याच प्रकारची ANTFची भरती येणार आहे. अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स, त्यालाच अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स असे म्हटले जाते आणि आपल्या मराठी भाषेमध्ये पदार्थ विरोधी पोलीस असे देखील म्हणू शकता. तर या पदाची शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, त्याचा अभ्यासक्रम काय असणार आहे, एकूण जागा 346 असणार आहेत. ही जाहिरात कधी प्रसिद्ध होईल, याची शैक्षणिक पात्रता, उंची किती पाहिजे, अभ्यासक्रम कशा प्रकारचा असणार आहे, वय काय असणार आहे, महिला फॉर्म भरू शकत आहात का, डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे आणि लास्टला व्हिडिओचा आपला कधी येईल, अपडेट कधी येईल आणि जाहिरात कधी येईल हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर या मला लोगो सापडला नाही, बघू शकता अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स, या ठिकाणी पंजाब आहे, येथे आपला महाराष्ट्राचा लोगो मी तुम्हाला लवकरच टाकेल तिथं. ही नवीन भरती, जास्त भरती केली जात नाही. या भरतीबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला सांगेल, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कोणत्याही प्रकारचे तुम्हाला पैसे लागणार नाही सबस्क्राईब करण्यासाठी. 90% लोक जे आहेत, जे फक्त व्हिडिओ बघतात, सबस्क्राईब करत नाही. या भरतीबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला आता सांगतो, ठीक आहे. जो सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे, या जाहिरातीला मान्यता देण्यात आलेली आहे. आपण संपूर्ण माहिती आधी बघून घेऊया, त्याच्यानंतर पात्रता, उंची वगैरे ते माहिती बघूया. मान्यता देण्यात आलेली आहे. तर आजच्या न्यूज मार्फत ही देण्यात आलेली आहे, बघू शकता. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्ससाठी बघू शकता NTF, त्याला NTAF, एकूण 346 नवीन पदे निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या NTF फोर्समध्ये 346 पदांसाठी लवकरच जाहिरात निघू शकते. स्पर्धा परीक्षा किंवा भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी असणार आहे. त्यामुळे हा निर्णय देखील तेवढाच महत्त्वाचा मानला जात आहे. हे लक्षात घ्यायचं आहे. हा झाला पहिला पॉइंट. आता याच्यामध्ये जो दुसरा पॉइंट देण्यात आलेला आहे, बघू शकता. अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स करिता बघू शकता 346 नवीन पद निर्मिती व त्यासाठी खर्चांची मान्यता देण्यात आलेली आहे. या आकृतीबंधास मान्यता देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर लोकमत न्यूजला देखील याच्याबद्दल म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता, मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंमली पदार्थाच्या विरोधात राज्यव्यापी मोहिमे राबवण्याची घोषणा केल्यानंतर आता अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्समधील 364 पदे भरण्यास मंगळवारी मंत्रिमंडळाने मान्यता दिली. आता 364 कसं काय होतील हे बोलतील. मागच्या व्हिडिओ आधी मी या ठिकाणी 346च सांगितली, तर 364 कशी ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे, बघू शकता. त्यामुळे नजीकच्या काळात नशामुक्त महाराष्ट्र या मोहिमेला गती मिळणार आहे. त्याच्यानंतर राज्यात अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स 1 स्थापन करण्यासाठी 1 ऑगस्ट 2023 रोजी मंजुरी देण्यात आली आहे. या फोर्ससाठी आवश्यक असणारे 346 पदाच्या मनुष्यबळाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाने शिक्कामोर्तब केले. त्यापैकी 310 पदे नियमित असणार आहेत. 310 पदे ही या ठिकाणी परमनंट पदे, 310 पदे परमनंट पदे असणार आहेत. त्याच्यानंतर तर 36 पदे बाह्य यंत्रणेकडून भरली जाणार आहेत. म्हणजे जी 36 पदे आहेत, बाह्य यंत्रणा म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरली जातील. परंतु पोलीस भरती सारखी ही पदे 310 परमनंट पदे भरली जातील. बघू शकता. यासाठी येणाऱ्या 19 कोटी 24 लाख, तर वाहन खरेदीसाठी 3 कोटी बघू शकता. इथे म्हटलं 19 कोटी 24 लाख, तर वाहन खरेदीसाठी 3 कोटी 13 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहे. आता ठीक आहे, जे परमनंट जी पदे असणार आहेत ते 310 पदे असणार आहे. जी 36 पदे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती ही खालीलप्रमाणे असणार आहे. हे तुम्ही या ठिकाणी एवढी 36 पदे, एक मिनिट बघू शकता स्क्रीनवरती. हे जेवढी 36 पदे आहेत ती कॉन्ट्रॅक्ट बेसवरती तुम्हाला बघायला भेटतील. बाकी पदे परमनंट राहतील. आता जो मुलांचा एकच वारंवार जो फायनल प्रश्न आहे, की ही जाहिरात कधी येईल? कधी येईल हे नंतर बघूया. आता ही जाहिरात कशा प्रकारे भरली जातील, तर ही जाहिरात संपूर्ण सरळ सेवे, ज्याप्रमाणे दारूबंदी पोलीसची भरती झाली होती, त्याचप्रमाणे ही पदे भरली जातील. संपूर्ण सरळ सरळ सेवेने भरले जातील. आता सर्वात महत्त्वाचा, याच्यामध्ये मुलींसाठी उंची किती राहील? याच्यामध्ये उंची किती राहील, तर ज्याप्रमाणे पोलीस भरतीला
आहे आणि दारूबंदीला आहे. मुलांना 165 उंचीची अट राहील. त्याच्यानंतर मुलींसाठी दारूबंदीला 160 हाईट होती. उंची 160 होती. परंतु 155 हाईट इथे राहील मुलींसाठी या भरतीमध्ये. दारूबंदीचं वेगळं आहे, ते डिपार्टमेंट वेगळं आहे. त्याच्यामध्ये मुलींना 160 पाहिजे होती, परंतु इथे 160 लागणार नाही. इथे लागणार आहे मुलींसाठी 155 आणि मुलांसाठी लागणार आहे 165. आता खूप मुलांचा जो दुसरा प्रश्न आहे, याचा अभ्यासक्रम काय राहील? आता ही भरती सरळ सेवेने होणार असल्यामुळे तुम्हाला राहील मराठी व्याकरण. बघू शकता. मराठी व्याकरण 25चा 25चा किंवा 30चा पॅटर्न बघायला भेटेल. त्याच्यानंतर इंग्रजी व्याकरण 25चा किंवा 30चा पॅटर्न बघायला भेटेल. सोबतच सामान्य ज्ञान. आता खूप मुले विचारतील इथे पोलीस भरतीला तर इंग्रजी व्याकरण नाही, इथे इंग्लिश व्याकरण राहील का? तर इथे 100% इथे मी आत्ताच लिहून देतो 100% तुम्हाला इंग्रजी व्याकरण राहील. कारण ज्याही भरत्या सरळ सेवेने भरल्या जातात त्यांना या ठिकाणी इंग्लिश व्याकरण राहतेच. मराठी व्याकरण, इंग्लिश व्याकरण, त्याच्यानंतर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी 25-30चा पॅटर्न आणि येथे टी-सी-एस, आय-बी-एस परीक्षा होईल. गणित राहील आणि जास्त करून बुद्धिमत्ता विचारली जाईल. अशा प्रकारचे तुमचा 100 मार्कचा पॅटर्न किंवा 120 मार्काचा पॅटर्न तुम्हाला राहील. आता खूप महत्त्वाचा पॉइंट म्हणजे इथे वयाची अट काय राहील? तर इथे ओपनसाठी 18 ते अंदाजे सांगत आहे 18 ते इथे 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकत आहात ओपनवाले मुलं. त्याच्यानंतर जर ओबीसी म्हटलं तर 18 ते 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकत आहात आणि एस-सी-एस-टी जर असेल, एस-सी-एस-टी तर ते 18 ते 32 वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात. याच्याबद्दल डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आता काय कोणता पॉइंट राहिला? शिक्षण झालं. शिक्षणाचा पॉइंट राहिलेला आहे. फक्त या ठिकाणी जे वेगवेगळी पदे असणार आहे. आता जे निरीक्षक किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचे जे पद असणार आहे ते पदवीवरती असलेले तुम्हाला बघायला भेटतील. परंतु अंमली पदार्थ विरोधी पोलीस दल आहे, हे फक्त 10वी पासवरती. 10वी पास महिला आणि पुरुष याच्यासाठी फॉर्म भरू शकता. तर याचा शिक्षण मी तुम्हाला सांगितले. याची उंची वगैरे किती राहील ते सांगितलं. त्याच्यानंतर अभ्यासक्रम काय राहील ते सांगितलं आणि वय देखील सांगितलं. आता खूप मुलांचा जो शेवटचा फायनल प्रश्न आहे, की ही जाहिरात कधीपर्यंत येईल? तर आता या ठिकाणी या जाहिरातीला मंजुरी देण्यात आलेली आहे. आता आहे या ठिकाणी फेब्रुवारी एंडिंग म्हणजे आज आज तारीख आहे 19. 19 तारीख आहे. तर या जाहिरातीचा आकृतिबंध वगैरे तयार करण्यासाठी ज्या आरोग्य विभाग, दारूबंदी पोलीस विभाग, पोलीस भरती त्या सर्व मार्च एंडिंग नंतर म्हणजे या सर्व जाहिराती तुम्हाला एप्रिल एप्रिलमध्ये आलेल्या बघायला भेटते. एप्रिल ते मे मध्ये या जाहिराती जातील. याच्याबद्दल जर कोणताही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. कोणत्याही प्रकारचे अपडेट मी तुमच्याकडून मिस होऊन देणार नाही याची गॅरंटी असल्यामुळे चॅनेलला बिनधास्त सबस्क्राईब करा. अपडेट मिस होणार नाही.